वेदा कशी आहे? ताई, वेदा बरी आहे. डॉक्टर तपासून गेलेत तिला. काही टेस्ट करायला सांगितलेत, पण काळजीचं काहीच कारण नाहीये. अगं पण तू कुठे होतीस? वेदा तर कधीच आली आहे. काय झालंय? मी हरले मीरा. एक आई म्हणून हरले मी. अगं माझ्या डोळ्यासमोर वेदाच्या जीवाचं काहीतरी, आणि मी फक्त उभी होते. माझ्याकडे शक्ती असूनही काही उपयोगाची नाही ग. मी काहीच करू शकले नाही. फक्त हरले मीरा मी. ताई, असं नको बोलू. सगळं तुझ्या परीने तू सगळे प्रयत्न केले असतेस, मला माहिती आहे. आता तुझ्या शक्ती काम करत नाही यात तुझी काय चूक आहे? आणि या सगळ्या मागे सुद्धा काहीतरी कारण असेलच ना. असंच मलाही वाटलं. आणि म्हणून मी देवी आईकडे उत्तरं विचारायला गेले होते. तिला जाब विचारायला गेले होते की आत्ता माझ्या समोर ये आणि मला उत्तरं दे. देवी आई नाही आली, पण आजी आल्या. आजी? हो मीरा, आजी आल्या आणि आजी मला म्हणाल्या की काय चाललंय? दोघी बहिणी मिळून माझ्या विरुद्ध नवीन डाव आखताय की काय? पण जरा जपू ना. आज काय झालं ते पाहिलंत ना तुम्ही? काय ग अंबिका? पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. पण गोष्टी जर का माझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर पुढच्या वेळेला नशीब वेदाच्या बाजूनी उभं राहणार नाही. ती जिवंत राहणार नाही. मंजिरी, हिच्यावर राग काढून काहीच उपयोग नाही. चल.